नमस्कार मित्रांनो, गणेश चतुर्थीच्या सणासाठी बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या डेकोरेशनची भरपूर रेलचेल असते. काल आपण बाजारात गेलेलो. यावर्षी बाजारात आलेल्या काही प्रमुख डेकोरेशन्स आपण पाहणार आहोत. पर्यावरणपूरक डेकोरेशनच्या मागणीमध्ये खूप वाढ झाली आहे. बऱ्याच जणांनी शाडू मातीच्या गणपतीच्या मूर्ती, नैसर्गिक रंग आणि पुनर्वापर करता येणारे सजावट साहित्य वापरायला सुरुवात केली आहे. फुलांच्या हार, पाने आणि नैसर्गिक साहित्याने सजावट करणं अधिक लोकप्रिय होत आहे. अनेक जण खास थीम्स निवडून त्याप्रमाणे मंडपाची सजावट करतात. यामध्ये ऐतिहासिक, पौराणिक आणि सामाजिक संदेश देणाऱ्या थीम्सचा समावेश आहे. यंदा स्वच्छता, प्लास्टिक मुक्त भारत आणि जलसंवर्धन यांसारख्या थीम्सवर आधारित सजावट बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. बाजारात विविध आकार, रंग आणि डिझाईन्सचे आकाशकंदील आणि दिवे मिळतात. लाइटिंगमध्ये LED स्ट्रिप्स, झिरझिरती लाईट्स आणि रंगीत दिव्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. काही ठिकाणी गणपतीच्या चौरंगाभोवती झगझगीत प्रकाश देणारे LED रिंग्स लावून मूर्तीला उठाव दिला जातो. बाजारात प्लास्टिक किंवा कापसाच्या फुलांच्या माळा, मोरपंख आणि अन्य रंगीबेरंगी सजावटीची वस्त्रे मिळतात. काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे फुलांचे सेट्स आणि फुलांच्या चादरेने मूर्तीला सजवले जाते. गणेश मंडपाच्या सजावटीसाठी आकर्षक बॅकड्रॉप्स, सजवलेले मंडप आणि विविध रंगांच्या कापडांचे झळझळीत डिझाईन्स बाजारात उपलब्ध आहेत. यावर्षी विशेषतः 3D बॅकड्रॉप्स आणि थीमवर आधारित संरचना खूप चर्चेत आहेत. घराच्या दाराबाहेर आणि गणपती बसवलेल्या ठिकाणी लटकवण्यासाठी रंगीबेरंगी टोरन्स आणि वॉल हँगिंग्स मिळतात. यात गणपतीच्या प्रतिमा असलेल्या सजावटींचा समावेश आहे. बाजारात या सगळ्या वस्तूंची विविधता आणि आकर्षकता पाहून सणासाठी सजावट करणं एक आनंददायी अनुभव होत आहे. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने बाजारात विविध प्रकारच्या डेकोरेशनच्या वस्तू मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. या वस्तूंची आकर्षकता आणि विविधता लक्ष वेधून घेत आहे. गणपती बाप्पाच्या आगमनासाठी घराची सजावट करण्यासाठी अनेक प्रकारच्या लाईट्स, फुलांच्या माळा, रंगीत बंधनवार आणि पारंपरिक तोरण बाजारात दिसत आहेत. इलेक्ट्रिक लाईट्स आणि दिव्यांच्या माळांची सजावट विशेष लोकप्रिय आहे. यावर्षी बाजारात उपलब्ध झालेल्या माळांमध्ये LED दिवे, चांदण्यांसारखे छोटे दिवे तसेच रंगीत बल्बचे सेट मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहेत. फुलांच्या माळांमध्ये नैसर्गिक फुलांच्या माळांसोबतच प्लास्टिक, सिल्क आणि पेपर च्या फुलांनी बनलेल्या माळांची मागणीही वाढली आहे. विविध रंगांमध्ये उपलब्ध असलेल्या या माळा गणपतीच्या मूर्तीभोवती किंवा मंडपाच्या सजावटीसाठी वापरल्या जात आहेत. याशिवाय क्रिस्टल, मणी आणि मोत्यांनी सजवलेले आणि तोरण देखील विशेष आकर्षणाचे केंद्र बनले आहे.
यंदाच्या वर्षी पर्यावरणपूरक डेकोरेशनचा ट्रेंडही खूप लोकप्रिय झाला आहे. चला तर मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.